जर तुमच्याकडे स्प्लेंडर, शाईन, युनिकॉर्न किंवा कोणतीही स्कूटी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन चालवण्याचे नवीन नियम जाहीर केलेले आहेत. उद्या 1 सप्टेंबरपासून या नियमांची थेट अंमलबजावणी सुरू होणार असून नियम तोडणाऱ्यांना तब्बल 53,500 रुपयांचा मोठा दंड बसू शकतो. आत्ताच आलेल्या ताज्या माहितीनुसार 1 सप्टेंबरपासून टू व्हीलर वाहनांचे सर्व नियम पूर्णपणे बदललेले आहेत. गेल्या जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचा RTO विभागाचा अंदाज पाहिला तर अपघाताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामध्ये सर्वाधिक अपघात हे टू व्हीलर वाहनांचेच झालेले आहेत. म्हणून सरकारने आता अतिशय कठोर पावले उचललेली आहेत. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स थेट रद्द केले जाऊ शकते. इतकेच नाही तर हजारो रुपयांचा दंड ऑनलाईन पद्धतीने थेट तुमच्या गाडीचा नंबर पाठवला जाणार आहे. त्यामुळे आता कोणाचीही सुटका होणार नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा ठिकठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक गाडीचा नंबर स्कॅन केला जाईल. गाडीच्या नंबरवरूनच चालकाचा फोन नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर सर्व कागदपत्रे ऑनलाईन चेक केली जाणार आहेत. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून वाहनधारकासाठी नेमके कोणते नवीन नियम बदललेले आहेत, दंडाचा फटका बसू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची आहे आणि घराबाहेर पडताना कोणती नवी कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत, हेच आपण आज विशेष व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. पूर्वी गाडीचे कागदपत्र नसतील तर फक्त दंड भरून सुटका व्हायची, पण आता अपघाताचे वाढलेले प्रमाण पाहता पाहता सरकारने नियम अतिशय कडक केलेले आहेत. आता कागदपत्र नसतील तर केवळ दंडच नाही तर तुमची गाडी थेट जप्त केली जाऊ शकते आणि ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा 3 महिन्यासाठी रद्द केलं जाऊ शकते. म्हणूनच सप्टेंबर महिन्यात टू व्हीलर वाहनधारकांसाठी नेमके कोणते नवीन नियम बदललेले आहेत याची संपूर्ण आढावा आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या कागदपत्राची नाव यादी सांगणार आहे जी सोबत ठेवल्याशिवाय तुम्ही तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या बाहेर पडू शकतच नाही, नाहीतर मोठा दंड होईल. सोबत गाडीसुद्धा जप्त केली जाणार आहे. RTO विभागाकडून ही तपासणी थेट सुरू होणार आहे. राज्य सरकारने दुचाकी चालकांसाठी म्हणजेच ज्यांच्याकडे मोटरसायकल किंवा स्कूटी आहे त्यांच्यासाठी 5 ते 6 नवीन नियम लागू केलेले आहेत. पुढील आठवड्यापासून हे नियम सर्वांसाठी अनिवार्य असणार आहेत. आता यातील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर 100% 1000 रुपयांचा दंड होईल. दुसरा नियम मोडला तर 2000 रुपयांचा दंड होईल आणि तिसरा नियम मोडला तर 5000 रुपयांचा थेट फटकाच बसणार आहे. चौथा नियम इतका कडक आहे की ज्याचं उल्लंघन केल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. 5वा नियम तर सर्वाधिक धोकादायक आहे. नियम मोडल्यास तब्बल 25,000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्याची जेलसुद्धा होऊ शकते. आणि सर्वात शेवटी 6वा नियम असा काढण्यात आलेला आहे ज्यानुसार नियम मोडला तर तुमची गाडी 3 महिन्यासाठी जप्त केली जाईल आणि लायसन्स कायमचे रद्द केले जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या खिशाला कोणताही फटका बसू नये आणि दंडाची कात्री लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची आहे आता हेच आपण सविस्तर बघूयात. 1 सप्टेंबरपासून टू व्हीलर वाहनांसाठी नवीन नियमावली लागू होत असून हा महिना सर्व दुचाकी चालकांसाठी अत्यंत सतर्क राहण्याचा असणार आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास वाहने थेट जप्त केली जाऊ शकतात आणि ऑनलाईन चलनाद्वारे दंड थेट तुमच्या RC बुकवर नोंदवला जाईल. जर हा दंड वेळेत भरला नाही तर गाडी जप्त करण्याची कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या खिशाला फटका बसू नये म्हणून माहिती शेवटपर्यंत नक्की समजून घ्या. सरकारने नक्की कोणते 6 कडक नियम केलेले आहेत ते आधी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला नियम मोडल्यास 10,000 रुपयांचा दंड होईल. दुसरा मोडल्यास 2,000चा दंड होईल आणि तिसरा मोडल्यास 5,000चा फटकाच बसेल. चौथा मोडला तर 10,000 रुपयांचा मोठा दंड आकारला जाईल. आता 5वा नियम सर्वात धोक्याचा आहे. जर तुम्ही या 5व्या नियमांचं उल्लंघन केलं तर तब्बल 25,000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्याची जेलसुद्धा होऊ शकते. आणि 6वा नवीन नियम असा आहे जो आजकाल सर्वजण सर्रास मोडतात दिसतात आहेत, पण इथून हा पुढे असा 6वा नियम मोडला तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यासाठी रद्द होईल आणि गाडी थेट जप्तसुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे स्प्लेंडर, शाईन, युनिकॉर्न असो वा ॲक्टिवा सारखी कोणतीही स्कूटी असो, हा व्हिडिओ सर्वांनी अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघत चला. पुढील आठवड्यापासून या नियमांची अंमलबजावणी सुरू होत असून चौकाचौकात RTO अधिकारी आणि ट्रॅफिक पोलीस कडक तपासणी करणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
डिजिटल कॅमेऱ्याद्वारे गाडीचा नंबर प्लेटवरून थेट तुमच्याशी RC बुकवर ऑनलाईन दंड आकारला जाणार आहे. आता यातील जो शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे त्यातला 5वा नियम आणि शेवटचा 6वा नियम अत्यंत कडक आहे. 5वा नियम मोडल्यास तब्बल 25,000 रुपयांचा मोठा दंड आणि जेल होऊ शकते. तर 6व्या नियमाचं उल्लंघन केल्यास गाडी 3 महिन्यासाठी जप्त होऊन ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा 3 महिन्यासाठी रद्द केलं जाऊ शकतं. म्हणूनच मित्रांनो, या सर्व नियमांचे पालन करणे आता प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. जर नियम पाळले नाही तर कॅमेऱ्याच्या मदतीने थेट गाडीच्या नंबर प्लेटवरून तुमच्या RC बुकवर दंड नोंदवला जाईल आणि ही दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल. यातून असा कोणताही सुटका होणार नाही. तुमच्या कष्टाचा पैसा या दंडामध्ये वाया घालू नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेकदा आपण विचार करतो की काय होत आहे, पुढे कुठे पडताय, किंवा चुकून पडलं तरी पोलीस 100-200 रुपये देऊन सूट करू शकतात. पण लक्षात ठेवा, आता तो जमाना गेला. कारण सरकारने रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा वाढवण्यासाठी या कडक कारवाईला जोरदार सुरुवात केलेली आहे. यापूर्वी दंडाची रक्कम खूप कमी होती, त्यामुळे लोक नियमांना गांभीर्याने घेत नव्हते. पण आता दंडाच्या रकमा इतक्या वाढलेल्या आहेत की तुमची एक लहानशी चूकसुद्धा हजारो रुपयांचा फटका बसवू शकते. विशेष म्हणजे ही सर्व कारवाई हायटेक कॅमेऱ्याद्वारे होणार आहे. तुम्ही सीलगन तोडला तर हेल्मेट घातलं नाही किंवा गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसला तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि थेट तुमच्या मोबाईलवर दंडाचा ऑनलाईन ई-चलान असा मेसेज येऊन धडकेल. आणि जर हा दंड तुम्ही वेळेत भरला नाही तर थेट पोलीस तुमच्या घरी येऊन कारवाई करू शकतात. त्यामुळे ऑनलाईन दंड पडल्यावर तो पेंडिंग ठेवण्याची चूक अजिबात करू नका. चला तर मित्रांनो, आता वेळ न वाया घालवता 5 ते 6 भयानक नियमांमध्ये बदल कसे झालेले आहेत ते आता नियम सविस्तर समजून घेऊया, जो तुमच्या खिशाला मोठा फटका बसवू शकतात. लक्षात ठेवा, यातील 5वा नियम सर्वात धोकादायक आहे. त्यामध्ये थेट 25,000 रुपयांचा दंड आणि जेलची हवा खावी लागू शकते. तर 6व्या नियमामुळे तुमची गाडी जप्त होऊन लायसन्स रद्द होऊ शकतं. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी हे कठोर नियम लागू करण्यात आलेले आहेत. पहिला नियम हेल्मेट सक्तीचा आहे. पूर्वी हेल्मेट न घातल्यास फक्त 100 रुपये दंड असायचा. त्यामुळे अनेक जण याकडे कानाडोळा करायचे आणि विना हेल्मेट गाडी चालवायचे. पोलीससुद्धा जास्त विचारत नसत. पण इथून पुढे तुम्ही हेल्मेटशिवाय गाडी चालवताना आढळलात तर थेट 1000 रुपयांचा दंड ठोकला जाईल. तर इथेच गोष्ट संपत नाही. केवळ 1000 रुपये दंड भरून तुमची सुटका होणार नाही, तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल. विचार करा, तुमचे 1000 रुपये दंडात जातीलच, शिवाय 3 महिने तुम्हाला गाडी हातात सुद्धा लावू शकणार नाही. आता पाहूया दुसरा नियम. दुसरा नियम म्हणजे गाडीचा वैध विमा. गाडी चालवताना दुसऱ्याकडे व्हॅलिड इन्शुरन्सची कागदपत्र नसतील तर थेट 2000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. आणि केवळ दंडच नाही तर या नियमांखाली 3 महिन्याची जेलसुद्धा होऊ शकते. विचार करा, फक्त एक कागदपत्र जवळ नसेल तर किती मोठी कारवाई होऊ शकते. आता वळवूयात आपण तिसऱ्या धोक्याच्या नियमांकडे. आपल्यापैकी एक जण रोजच्या घाईगडबडीत असताना आणि बेजबाबदारपणे गाडी चालवताना पण या चुकीचा किमती आता थेट 5,000 रुपये मोजावी लागणार आहेत. या तिसऱ्या नियमांमध्ये मुख्यत्वे 2 गोष्टी येतात. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे किंवा घाईत ट्रॅफिक सिग्नल तोडणे. कल्पना करा, तुम्ही कामावरून थकलेले आहात आणि रस्त्यावर ट्रॅफिक आहे. अशा वेळी खिशातला फोन वाजतो, घरातून अर्जंट काम असतं किंवा काही सामान आणायला सांगितलेलं असतं. आपण लगेच एका हाताने हँडल करून दुसऱ्या हाताने फोन कानाला लावतो किंवा हेल्मेटच्या आत मोबाईल खेचून बोलण्याचा प्रयत्न करतो. पण आता या रस्त्यावरील हायटेक कॅमेऱ्यामध्ये तुमची ही चूक लगेच कैद होणार आहे. तज्ज्ञाच्या मते गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्याने आपलं लक्ष रस्त्यावरून 50% विचलित होतं. यापूर्वी या चुकीसाठी फक्त 500 रुपये दंड असायचा, त्यामुळे लोक बिनधास्तपणे फोनवर बोलायचे. पण आता जर तुम्ही गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना आढळलात तर थेट 5,000 रुपयांचा दंड, ऑनलाईन दंड तुमच्या गाडीच्या नंबरवर पाठवला जाईल. त्यानंतर चौथा नियम 25,000 रुपयांचा 5वा भयानक नियम आणि वाढत्या अपघातामुळे नवीन लागू झालेल्या 6व्या नियम कोणता आहे, ज्यामुळे गाड्या जप्त होणार आहेत आणि लायसन्स रद्द होणार आहे. तो 6वा नियम असा आहे, रस्त्यावर जाता येताना अनेक जण फोनवर बोलतात. तुम्ही सुद्धा पाहिले असेल. म्हणूनच आता सरकारने तब्बल 10 पट वाढवलेला आहे. एका क्षणाच्या चुकीसाठी 5,000 रुपये भरणं कोणालाही परवडणार नाही. म्हणूनच पुढच्या वेळी गाडी चालवताना फोन वाजला किंवा लाल सिग्नल दिसला तर या
5,000 रुपयांच्या दंडाची आठवण नक्की ठेवा. आणि चौथा नियम, दारू किंवा अंमली पदार्थाच्या नशेत गाडी चालवणे. या चौथ्या नियमांचे दंड थेट दुप्पट होत आहेत. म्हणूनच 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. इतकेच नाही तर तुमच्यावर पोलीस केस दाखल होणार, नावावर कायमचा डाग लागू शकतो. दारू पिऊन गाडी चालवताना पहिल्यांदा आढळल्यास 10,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकते. गाडी जप्त होईल, कोर्ट कचोरीच्या फेऱ्या माराव्या लागतील आणि पैसा, वेळ व प्रतिष्ठा सगळं पणाला लागेल. नशेत गाडी चालवताना अपघात झाल्यास थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. कायदा इथेच थांबत नाही. जर तुम्ही सुधारला नाही तर दुसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना सापडला तर कायदा तुम्हाला सराईत गुन्हेगार मानेल. दुसऱ्यांदाच पकडल्या गेल्यास 15,000 रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा 6 महिन्यावरून थेट 2 वर्षापर्यंत वाढेल. विचार करा, 2 वर्ष जेल झाल्यावर तुमच्या नोकरीचे काय होणार? समाजात तुमचा मानसन्मान राहील का? दारूचा एक घोट तुमचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे मजा करा, पण दारू पिऊन कधीच मजा करू नका. गाडीची चावी आणि दारूचा ग्लास कधीही एकत्र घेऊ नका. आता आपण अशा सर्वात मोठ्या नियमांकडे आलेले आहोत ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. आता तो शेवटचा नियम ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. 5वा नियम, अल्पवयीन मुलांच्या हातात गाडीची चावी देणे. हा नियम थेट पालकांशी संबंधित आहे. प्रत्येक आईवडिलांचे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असते आणि मुले मागितलेली की आपण त्यांना लगेच गाडी देतो. मुलगा किंवा मुलगी 10वी-12वीला गेलेली की आपल्याला वाटते की त्यांना गाडी चालवायला घ्यावी, पण याच प्रेमापोटी पालक मोठी चूक करतात. इथून पुढे 18 वर्षाखालील मुलांना गाडी चालवायला दिल्यास थेट 25,000 रुपयांचा मोठा दंड पालकाकडून वसूल केला जाईल आणि 3 महिन्यांची जेलसुद्धा होऊ शकते. 6वा आणि सर्वात शेवटचा नियम, कागदपत्रे, टॅक्स आणि गुन्हेगारी गैरवापर. मोटार वाहन कायद्यानुसार गाडीचा थर्ड पार्ट इन्शुरन्स, PUC, प्रदूषण किंवा प्रमाणपत्र आणि गाडीचा रोड टॅक्स भरणे बंधनकारक आहे. हे सर्व थकीत असलेले किंवा वारंवार सांगूनही दंड भरला नसेल तर RTO आणि पोलीस तुमची गाडी थेट जप्त करू शकतात. तसेच जर दुचाकीचा वापर एखाद्या गुन्ह्यात, चोरीत आणि तत्परतेमध्ये किंवा अपघातात करून पळून जाण्याची झाला तर कायद्यानुसार गाडी तात्काळ जप्त केली जाते. रस्त्यावरील वाढते अपघात टाळण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारने हा अतिशय कठोर निर्णय घेतलेला आहे. अशीच अत्यंत महत्त्वाची आणि रोजची अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या सर्व मित्रपरिवाराला आणि पालकांना नक्की शेअर करा.